श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या असणार आहे कामिका एकादशी. तर आषाढ महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि पहिली म्हणजे देवशयनी एकादशी, जिला आपण आषाढी एकादशी या नावानं ओळखत असतो. आणि त्यानंतरनं दुसरी एकादशी येते, ती म्हणजे कामिका एकादशी. तर बघा, एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जाते. एकादशी तिथीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना करत असतो आणि या दिवशी काही उपाय आणि सेवा करण्याला देखील विशेष असं महत्त्व दिलं जातं. आषाढ महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला जातो. तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो असं मानलं जातं. आणि आपल्या म्हणजे जे शास्त्र आहे, तर ते शास्त्रसुद्धा सांगतं की या दिवशी काही जर आपण उपाय केले तर त्याचं निश्चित फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही उपायांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्या सोमवारी कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. आपल्यावरती कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल तर तो फिटेल. आपल्या घरात चहूबाजूंनी पैसाच पैसा यायला सुरुवात होईल. तर बघा, उद्या म्हणजे एकादशी आहे आषाढ महिन्यामधील. तर उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. तर स्वच्छ स्नान केल्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीला तर बघा, एकादशीच्या दिवशी स्पर्श केला जात नाही किंवा जल अर्पण केलं जात नाही. तुळशीचं सुद्धा एकादशीच्या दिवशी व्रत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लांबूनच उद्या तुळशीची पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. यानंतर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पिंपळाच्या झाडाखाली ही वस्तू ठेवायची आहे. तर बघा, ही वस्तू म्हणजे कोणती वस्तू आहे तर बघा, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय ज्या वस्तू आहेत तर त्या पिवळ्या रंगाच्या आहेत. त्याच्यामध्ये हळद असेल, हळकुंड असेल किंवा त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं असतील, फळं असतील तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केली जातात. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्यानं भरून घ्या. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्या. त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंड घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे 2 हळकुंड असतील तर 2 घेतली तरीही चालतील. एक हळकुंड घ्या. त्यासोबतच 1 रुपयाचं एक नाणं घ्या आणि एक पिवळ्या रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. छोटंसं का होईना ते सर्व तुम्हाला बांधून जे घेता येईल इतपत तुम्हाला कापड घ्यायचं आहे. याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. तर बघा, हे 1 रुपयाचे नाणं, त्यासोबतच 2 हळकुंड ही आपल्याला घ्यायची आहेत. याची एक पोटली तयार करायची आहे आपल्याला. आता बघा, तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तांब्यातील पाणी जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली जी तुम्ही घेऊन गेलेला आहात, विधिवत आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. आणि नंतर हे जी हळकुंड 1 रुपयाचं नाणं हे जे बांधलेलं आहे तर ते आपण त्या पिंपळाच्या झाडाशी म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं, 2 हळकुंड यांची एक पोटली जी आहे तर ती ठेवून यायचं आहे. तर असा हा अतिशय साधा सोपा उपाय उद्या तुम्हाला सोमवारी कामिका एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.